चला सामन्याला सुरुवात करायची। एका बाजूने शिवशक्ती कडाऊ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आणखी एक नामांकित संघ विहान 11 श्री गणेश कासगाव। या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। महत्त्वपूर्ण सामना आहे। इथून जो संघ विजयी होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल। सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता। चांगला फटका आहे। बॉलला पुल केले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फेकी अचूक आहे, एकच धाव तिथे प्राप्त होईल। अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं। एक धाव प्राप्त होतीये। यावेळेस मात्र पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, बॉलच्या खाली पोहोचतायत, झेल टिपतील, आली सफलता, फलंदाज बाद, विकेट। एक धाव धावपलकावरती आहे। पहिला धक्का लागलाय। चला नेट जवळ जे लहान मुलं आहेत प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती, आपण खेळू नका। नवीन फलंदाज साहिल मैदानावरती दाखल झालेत, विशाल बाद झालेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण विकेट करण लहान यांनी मिळवली आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा करण, पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलने दिशा बदलली आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार, स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चौकार। पाच धाबा धावपलकावरती आहे। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। 5 धाब्यांपर्यंत हे धावपलक पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगली सुरुवात शिवशक्ती कडाऊ संघासाठी देखील पाहायला मिळाली आहे। तेवढीच चांगली सुरुवात या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय विहान 11 श्री गणेश कासगाव संघासाठी देखील पाहायला मिळाली आहे। गोलंदाज करण, पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट। इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळालाय। बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये। आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल। अप्रतिम गोलंदाजी करण लहाने यांची पाहायला मिळते। अचूक टप्पा आणि नियंत्रण इथे पाहायला मिळाले। राईट आर्म राऊंड विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अँगल क्रिएट करतायत। यावेळेस देखील कमालीचा बॉल आहे। अप्रतिम गोलंदाजी, पाठीमागचे 2 बॉल अगदी कट कॉपी पेस्ट किंवा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळालाय। जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो। पुढचा बॉल शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता। एक धाव पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे। एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल। 6 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आहे आणि 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शिवशक्ती कडाऊ संघाला पहिल्या षटकामध्ये धावा शोधता आले नाही, जास्त संधी मिळाली नाही। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली करण लहाने यांची। हार्ड लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळाली। ऑफस्टंपच्या बाहेर अँगलचा खूप चांगला उपयोग करण लहाने यांनी केलेला आपण पाहिलाय। पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। राज गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले। सेकंड ओव्हरसाठी पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा। यावेळेस ऑन साईडला फटका चांगला अलंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि केवळ 1 धाव प्राप्त होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। 7 धावा धावपलकावरती आहेत। रोशन यांच्याकडे संधी आहे। इथून मात्र 5 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि
3 मोठे फटके जर आले 5 बॉलमध्ये तर या सामन्यामध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल शिवशक्ती कडाऊ संघ. आणि ते 3 मोठे फटके इथून मात्र शोधावे लागतील फलंदाज रोशन यांना. त्यापैकी पहिला मोठा फटका आलाय, पुढ्यात बॉल टाकला होता आणि त्यावरती मात्र आक्रमण केले रोशन यांनी. षटकार ठोकलाय, 6 धावा. तेरा धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 4 बॉल या डावामधले शिल्लक आहेत. अप्रतिम बॅटिंग करतात भूषण मैदानावरती. यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कुशल यांच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होत आहेत. कुशल यांना पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे. खूप महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुशल यांनी बनवलेल्या आपण पाहिल्यात. यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. कुशल यांचा महत्त्वपूर्ण हा देखील बॉल होता. इथे मात्र धाव आली नाही आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटच्या 2 संधी आहेत. आपण 3 मोठ्या फटक्यांचा विषय नक्कीच छेडला होता. इथून एक मोठा फटका आलाय. त्यानंतर मात्र पुढच्या 2 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली आहे. हे 2 बॉल महत्त्वाचे आहेत आणि कुशल यांना देखील माहिती आहे की 2 मोठे फटके आणि सन्मानजनक धावसंख्या. 14 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, बॅटच्या एजला लागलाय. एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. कुशल स्ट्राईक एंडवरती आहेत. 15 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांची मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. धावा किती बनत आहेत मॅक्सिमम ते खूप महत्त्वाचं आहे. 2 षटकांच्या सामन्यामध्ये सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगणं खूप कठीण काम आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये 2 चांगले बॉलर्स असतात आणि त्याचमुळं 2 षटकांच्या सामन्यामध्ये निकालासाठी फेवरेट साईट नसते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एका धावीचा प्रयत्न जरूर झाला. दुसऱ्या धावीचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या शेवटच्या बॉलवरती आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाते. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 17-18 इज द टार्गेट.
चला 18 धाब्यांचं लक्ष आहे. 18 इज द टार्गेट. 2 षटकांमध्ये 18 धावा बनवायच्यात. लक्ष खूप मोठं नाही आहे, परंतु चांगली गोलंदाजी आहे शिवशक्ती कडाव संघाकडे देखील. इथून कोणता संघ विजयी होईल हे चित्र अगदी काही वेळामध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. ओपनिंग पेअर मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. करण लहाने आणि राज लहाने ही जोडी मैदानावरती जाते. लक्ष आहे 18 धाब्यांचे. 18 इज द टार्गेट. 18 धाबा बनवायच्या 2 षटकांमध्ये. इथून कोणता संघ क्वालिफाय होईल हे चित्र अगदी काही वेळामध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. फलंदाजीसाठी राज लहाने स्ट्राईक एंडवरती सज्ज होतील. 18 धाब्यांचं लक्ष. 18 इज द टार्गेट. गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. विक्रांत पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल विक्रांत यांचा डॉट आलाय. आता बॉल उरलेत 11. 11 बॉलमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल खूप कमालीचा पाहायला मिळालाय. पहिल्या डावामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला, तरी देखील केवळ 17 धावा बनल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल आपला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. लगातार जे 3 बॉल डॉट आलेत आणि या सामन्यामध्ये मात्र नक्कीच खूप चांगली गोलंदाजी. विक्रांत यांचं कौतुक झालं पाहिजे. पहा, तुमच्या अकाउंटवरती जर बॅलन्स कमी असेल ना, तर खर्च करताना तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि ते नियंत्रण इम्पॉर्टंट. आणि मी कौतुक करेल जय सरांचं या गोष्टीसाठी. ग्रेट डिसिजन फ्रॉम हिम. अतिशय चांगला निर्णय जय सरांनी दिलाय. डॉट बॉल आणखी एक. खराब बॉल, त्याला पनिश केलं. यावेळेस राज लहाने सौ सोनार की एक लोहार की त्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. षटकार. 3 बॉल डॉट आल्यानंतर मग मात्र चार बॉल डॉट आल्यानंतर 5व्या बॉलला षटकार आलाय. चुकीचा बॉल पाहायला मिळालाय. थोडेसे नाराज आहेत कुशल. अप्रतिम गोलंदाजी होती आणि शेवटचा बॉल खरं तर अजून बाकी आहे. 5वा बॉल चुकीचा आला. विक्रांत यांचं तरी देखील कौतुक आहे. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती जाऊ शकत नाही. एक षटकार जरूर आला, परंतु इथून पुनरागमन करावं लागेल. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि एकूण 8 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावर धावा आहेत 8. आता बॉल उरले 6 आणि 6 बॉलमध्ये 10 धावा. सहा बॉलमध्ये 10 धाबींची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 10 धाबा इथूनही बनवायच्यात.
भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अंतिम षटकामध्ये 6 बॉलमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. विक्रांत यांचं कौतुक आहे, पहिल्या 6 बॉलमध्ये 4 बॉल लगातार डॉट टाकले. कौतुक राज लहाने यांचं देखील झालं पाहिजे, कारण 4 बॉल डॉट आल्यानंतर त्याने देखील षटकार लगावलाय. आणि आता करण लहाने स्ट्राईक एंडवरती आहेत. शेवटचे बॉल उरले 6 आणि 6 बॉलमध्ये धावेंची आवश्यकता आहे 10. 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. हा सामना कोणत्या बाजूने जाईल हे चित्र पाहायचंय. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. हलकंसं फंबल तर झालंय. एका धावेचा प्रयत्न, एकच धाव तिथे प्राप्त होली. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच, परंतु हाय व्होल्टेज ड्रामा या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल उरलेत 5 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या डावामध्ये एक चौकार एक षटकार आला होता, तरी देखील केवळ 17 धावा म्हणल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती. 5 बॉल 9 धावा. पुढचा बॉल, 4 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. भावेश गायकवाड खूप चांगली गोलंदाजी करतायत. विक्रांत यांचं देखील कौतुक आहे. बॉल उरले 4 आणि 4 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. हा डॉट आल्यावरती दबाव वाढेल राज लहाने यांच्यावरती. रनआउटची संधी, परंतु रनआउट होणार नाहीयेत. आणि एकच धाव इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. आता बॉल उरले 3 आणि धावेंची आवश्यकता असणारे 8. तीन बॉल आणि 3 बॉलमध्ये अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. इट्स डू ऑर डाय. भावेश गायकवाड, विक्रांत दोघांचे कौतुक आहे. लागतो. चला सेलिब्रेशन कमी करा. शिवशक्ती कडाव संघ आपल्याला देखील विनंती आहे, थोडीशी आपण देखील सहकार्य करा आणि प्रॅक्टिस करू नका. तिकडची मुलं, बॉल त्या दिशेने आला होता. प्रथमेश चला प्रॅक्टिस बंद करा, विनंती आहे. आपल्यामुळे या ठिकाणी सामन्यामध्ये व्यत्यय निर्माण होईल. यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि कौतुक मी क्षेत्ररक्षकाचा पुन्हा एकदा करेल. तीन धावेंचा प्रयत्न होता आणि 3 धावा इथे मात्र प्राप्त झाल्यात. आता 1 धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवली क्षेत्ररक्षकाने. कौतुक 2 धावा तसा वाचवण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बॉलला गॅदर करू शकले नाही.